पण त्याच्यामध्ये सर आपली जी इमेज मिस्टर क्लीन म्हणून प्रस्थापित झाली, पण ह्या मिस्टर क्लीन इमेजच्या मागे काही आपल्या विरोधकांचा त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांचा देखील असा आरोप होता की आपण फाईलवरती सही करत नाही किंवा पॉलिसी पॅरालिसिस झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपली स्वतःची तत्वे जपताना कोणते कठीण निर्णय आपल्याला घ्यावे लागले का? हा अनुभव कसा होता नक्की? नाही, काय झालं की 2-3 गोष्टी आहेत. मी अमेरिकेत 5 वर्ष राहिल्यामुळं अमेरिकेत डेमोक्रेसी फार जवळून पाहिली होती. खरी लोकशाही काय असते हे पाहिली होती, आपल्या देशात नाहीये, स्पष्ट म्हटलं पाहिजे. त्यानंतर मला मनमोहन सिंग यांच्या बरोबर सोबतीने काम करता आलं. पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून त्यांचं काम पाहिलं आणि नंतर थेट त्यांच्या हाताखाली काम करावं लागलं. त्यातून संस्कार झाले. त्यापेक्षा महत्वाचं माझ्या आईवडिलांचे संस्कार माझ्यावरती लहानपणापासून झाले होते. त्यांचंही थोडं शेतकरी कामगार पक्षाचं बॅकग्राऊंड होतं आणि डाव्या विचाराचं राजकारण त्यांचं होतं. हे सर्व संस्कार जे झाले ते त्याला कारणीभूत आहेत. आणि कशामुळे झालं